आता कृषीचा दर्जा लागला, आता त्यामुळे काहीच नाही. किती लावतात स्टँडिंग वेळ घेतो आणि स्टँडिंग वेळ घेऊन जीपी मध्ये आता तो कृषीचा लावायचा. आज रायगड जिल्ह्याचे कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ शेठ पाटील यांच्या समवेत आज मीटिंग झाली. या मीटिंगचं कारण असं होतं, गेल्या 2 वर्षभरामध्ये जे कुक्कुटपालनाविषयी वेगवेगळे GR पारित केले, त्या GRची व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्यामुळं जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांची सध्या उपासमारीची वेळ येत आहे. हे 2 वर्षापूर्वीचे निघालेले GR जर खालचे प्रशासन लावत नसतील, त्याचं कारण काय, त्याचं कारण जर वेगळं असेल किंवा लोकांच्या मनात जर आमच्या तर संशय येत असेल, तर सभापती साहेबांनी आता आम्हाला एक आश्वासन दिलंय की येत्या काही दिवसामध्ये पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची मीटिंग लावून या संबंधितचे सगळे विषय घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. परंतु ह्या अडचणी सुटत राहतील, सुटतील, परंतु आजपर्यंत जे झालेले शासन निर्णय का लागू केले नाहीत, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार किंवा खालचं प्रशासन का सक्षम नाही, त्याच्यामध्ये सध्या महाराष्ट्रातील लाखो कुक्कुटपालन असतील, पशुपालन यांच्या मध्ये शंकेची पाल चुकचुकत आहे. तरी याचा विचार करून आताच्या ज्या चालू आताचा अधिवेशन आहे, ह्या अधिवेशनमध्ये हा विषय घेऊन माननीय पशुसंवर्धन मंत्री या पंकजाताई मुंडे जर खाली प्रशासन जर वरील अधिकाऱ्यांचे आदेश जर पाळत नसतील, तर अशा प्रशासनाविषयी काय कारवाई करणार आहेत किंवा ज्या पशुसंवर्धन पशुपालकांसाठी नवीन योजना आणलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही पशुधन खात्याचे खरोखर आभारी आहोत, त्यांचं अभिनंदनही करतो. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये लाखो शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत. ते करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी, त्या अडचणीमुळे बरेच कुक्कुटपालक आता आपला व्यवसाय बंद करून सध्या वेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत किंवा ते सध्या त्यांना आधार नसल्यामुळे ते आता सध्या निराशेच्या छायेमध्ये आहेत. तरी याचा पहिला विचार करून पशुसंवर्धन खात्याने चाललेल्या सध्याच्या अन्याय करणाऱ्या व्यवसायाला वाचवावे असे आमचे मत आहे. आज रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ शेठ पाटील यांच्या माध्यमातून पेण येथे पशुसंवर्धन मेळावा आयोजित केला होता. यावेळी अनेक पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी इथे उपस्थित होते आणि त्यांचे वर्षानुवर्ष असणारे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी एका वेगळ्या दालनामध्ये ह्या अलिबागचे उपायुक्त देशपांडे व मुंबईचे सहायुक्त कांबळे साहेब यांच्या उपस्थितीत पोल्ट्री व्यावसायिकांची मीटिंग लावली होती आणि त्याच्यातून पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्न कसे सोडावेत याच्याबाबत चर्चा झालेली आहे. पोल्ट्री व्यावसायिक गेली 2 ते 3 वर्ष केंद्र शासनाने जे पोल्ट्री व्यावसायिकांसाठी जी ध्येय धोरणं ठरवलेली आहेत, ज्या गाईडलाईन्स पारित केलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून सतत पुणे आयुक्त असेल, मुंबई सहायुक्त असतील, अलिबाग उपायुक्त असतील, यांच्या दालनात वारंवार फेऱ्या मारत आहेत. पण का कोणास ठाऊक हे सगळे पशुसंवर्धन खात्यातील आयुक्त हे केंद्राच्या गाईडलाईन्स पारित करत नाही आहेत. जी कंपनी आणि पोल्ट्री व्यावसायिकांची बायबॅक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जी पोल्ट्री व्यावसायिक चालते त्याच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी करत नाहीत. कदाचित कंपन्यांच्या दबावापोटी ते हे करत नाही आहेत. खरं तर हे अधिकारी आहेत, ह्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवावेत याच्यासाठी यांची नियुक्ती केलेली असते. पण हे शासनाचं काम न करता, शेतकऱ्यांचं काम न करता कंपन्यांचेही कामं करतायत. कंपन्यांकडून कदाचित हे पॅकेज घेतात का, असा आमचा शेतकऱ्यांचा संशय मनात येतो. जेणेकरून ह्या ज्या अंमलबजावण्या आहेत शासकीय, याची अंमलबजावणी पूर्णतः लागू करत नाहीयेत. तर आमचा ह्या पशुसंवर्धन खात्यावरचा विश्वास उडालेला आहे. पोल्ट्री व्यावसायिक धारक ज्या आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो, कंपन्यांना आमची पिल्लं विकसित करण्यासाठी घेतो, आम्हाला त्याचा मोबदला मिळतो. अशा ह्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था या पशुसंवर्धन विभागाने केलेली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही विनंती करतो शासनाला, या सगळ्या हलकट अधिकाऱ्यांना यांची चौकशी करून आजवर जे केंद्र शासनाच्या गाईडलाईन पारित झालेल्या त्याची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा व्हावी आणि त्याच्यामध्ये दोषी आढळले तर यांच्यावर कारवाई करण्यात यावी.